मंडळी, जिद्द आणि दूरदृष्टी असेल तर एक शेतकऱ्याचा मुलगा लाखो करोडो लोकांचे भविष्य बदलू शकतो। याचं सर्वात जिवंत उदाहरण म्हणजे शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील। सर्वसामान्यांसाठी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणाची दारे उघडून दिली आणि आज 150 हून अधिक शिक्षण संस्था, 3 मोठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, एक जगप्रसिद्ध क्रिकेट स्टेडियम आणि 3 राज्याचे राज्यपाल पद, हे सर्व साम्राज्य कोणत्याही उद्योगपतीने नाही तर कोल्हापूरच्या एका साध्या शेतकऱ्याच्या मुलानं उभं केलं। आणि आज पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं निधन झालं। आज आपण या महामानवाचा संपूर्ण जीवन प्रवास समजून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाप या छोट्याशा गावात 22 ऑक्टोबर 1935 रोजी एका सामान्य शेतकरी कुटुंबात ज्ञानेश्वर यशवंतराव पाटील म्हणजे डी.वाय. पाटील यांचा जन्म झाला। त्यांचे वडील यशवंत पाटील हे शेतकरी असल्यानं त्यांचं संपूर्ण बालपण गावाकडेच गेलं। त्यांना शेतीची आणि शिक्षणाची प्रचंड आवड होती। गावात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या प्रसिद्ध राजाराम कॉलेजमधून पदवी पूर्ण केली आणि पुढे शिवाजी विद्यापीठातून कायद्याची LLB पदवी प्रथम श्रेणीत मिळवली। शिक्षणाची आवड असण्यासोबतच त्यांना समाजातील प्रश्नांची सखोल जाणीव होती। या जाणीवेतून त्यांनी पुढे राजकारणात पाऊल ठेवलं। वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी त्यांनी सगळ्यात पहिली निवडणूक लढवली आणि कोल्हापूर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आली। हाच मुलगा पुढे लाखो करोडो सर्वसामान्य लोकांचे भविष्य बदलणार याची कोणालाच कल्पना नव्हती। त्या काळात ग्रामीण भागातील मुलांमध्ये बुद्धिमत्ता खूप असायची, पण त्यांना डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्यासाठी ते फक्त स्वप्न पाहू शकत होते। कारण त्या काळात सरकारी कॉलेजमध्ये मोजक्या जागा असायच्या आणि त्या जागावर फक्त श्रीमंत लोकांची मक्तेदारी होती। तसेच ग्रामीण भागातील आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मुंबई पुण्यात जावं लागायचं आणि त्यानंतर त्यांनी राजकारणातून समाजकारणाची वाट निवडली। पुढे ते कोल्हापूरचे महापौर झाले, त्यानंतर 2 वेळा आमदार झाले आणि त्याच काळात 1983 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रात खासगी विनाअनुदानित तत्वावर व्यावसायिक शिक्षण संस्था सुरू करण्याची परवानगी दिली। ही संधी साधून डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी कसलाही उशीर न करता 1983 मध्ये डी.वाय. पाटील प्रतिष्ठानची स्थापना करत नवी मुंबईतील नेरुळ येथे आपल्या पहिल्या शैक्षणिक संस्थेची पायाभरणी केली। सुरुवातीला अनेकांनी शंका घेतली की एका शेतकरी कुटुंबातील राजकीय नेता एवढी मोठी शिक्षण संस्था कशी चालवणार, पण डी.वाय. पाटील यांच्याकडे दूरदृष्टी होती। त्यांनी नवी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर या 3 महत्त्वाच्या केंद्रावर लक्ष केंद्रित केलं, जिथे जमीन स्वस्त होती किंवा जिथे शहराचा विस्तार होणार होता। अशा ठिकाणी त्यांनी भव्य कॅम्पस उभे केले। त्यांनी केवळ इमारती बांधल्या नाही तर जगभरातील उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि शिक्षक तिथे आणले। त्यांचं एकच स्वप्न होतं की ग्रामीण भागातील विद्यार्थी डॉक्टर व्हावा, शेतकऱ्याचा मुलगा इंजिनियर व्हावा। हळूहळू या रोपट्याचा महावृक्ष झाला। आज 150 हून अधिक शिक्षण संस्था आणि 3 मानद विद्यापीठे उभी राहिली। एका साध्या शेतकऱ्याच्या मुलानं 0 ते 150 शिक्षण संस्थांचा हा प्रवास स्वतःच्या कर्तृत्वावर पूर्ण केला। फक्त शिक्षण देऊन थांबले नाही, त्यांनी समाजाचे देणे फेडण्यासाठी या संस्थांना जोडलेले मोठे हॉस्पिटल उभारले। पुढे क्रीडा क्षेत्रातही त्यांनी इतिहास घडवला, कारण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा केवळ वर्गातील पुस्तकी ज्ञानाने होत नाही, तर त्याला क्रीडा क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधांची साथ मिळणंही तितकंच गरजेचं आहे। खेळाडू आणि तरुणांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्या या एकाच ध्येयानं प्रेरित होऊन नेरुळच्या ओसाड परिसरात डॉक्टर डी.वाय. पाटील आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर विजय पाटील यांनी डी.वाय. पाटील स्टेडियम उभारलं। त्यांच्या या अलौकिक सामाजिक व शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन भारत सरकारनं 1991 मध्ये त्यांना पद्मश्री या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं। पुढे त्यांनी भारताचे राष्ट्रपतीचे प्रतिनिधी म्हणून त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल पदही अत्यंत समर्थपणे भूषवलं। एका साध्या शेतकरी कुटुंबातून सुरू झालेला हा प्रवास लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा ठरला। 4 ऑगस्ट 2026 रोजी वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। बातमी समोर येताच महाराष्ट्रभरातून श्रद्धांजलीचा वर्षाव झाला, कारण आज फक्त एक राजकारणी गेला नाही तर आधुनिक काळातील एक शिक्षण महर्षी आपल्या महाराष्ट्राला सोडून गेला। ते आपल्यात नसले तरी त्यांनी वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात लावलेली झाडं आज लाखो कुटुंबाला सावली देत आहे। मंडळी, त्या काळात डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी ती पहिली संस्था उभी केली नसती तर आज डॉक्टर किंवा इंजिनियर बनलेले लाखो तरुण कुठे असते? हा केवळ एक प्रश्न नाही, तर सर्वसामान्यांच्या जीवनात त्यांनी घडवून आणलेल्या अथंग क्रांतीची जाणीव करून देणारा विचार आहे। अशा या महान शिक्षण महर्षी आणि युगपुरुष डॉक्टर डी.वाय. पाटील यांना वेद.com तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली।